नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण बघितले की मी श्री केदारनाथाच्या दर्शनासाठी गौरीकुंड येथून प्रवासाला सुरुवात केली. गौरीकुंड ते केदारनाथ 22 किलोमीटरचा हा प्रवास आहे. मी जेव्हा गौरीकुंड येथे पोचलो त्यावेळेस पावसाची शक्यता होती आणि म्हणून मी केदारनाथ इथं घोड्यावरनं जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, 22 किलोमीटरचा हा घोड्यावरचा प्रवास हा देखील थकवणारा आहे, कारण एकतर आपल्याला घोड्यावर बसायची इतका वेळ प्रवास करायची सवय नसते. दगडी पाऊलवाट, त्यात असलेला चिखल, माती, वरून येणारं पाणी आणि मग अशातच कधीकधी घोडे देखील इथं घसरताना मी पाहिलेले आहेत. गौरीकुंड ते केदारनाथ हा साधारण 1600 मीटरच्या चढाईचा हा प्रवास आहे आणि तो अत्यंत खडतर आहे. या यात्रेतली सर्वात मोठी अडसर म्हणजे इथला लहरी निसर्ग. कधीही अचानक इथे ढग दाटून येतात, जोरदार पाऊस पडतो, त्यात सोबत सोसाट्याचा वारा आणि हिमालयातला हा वारा ग्लेशियरमधनं येतो. तो अत्यंत थंड बोचरं वारं घेऊन, आणि हे गार वारं अत्यंत त्रासदायक असतं. आणि अशा या विषम परिस्थितीतनं लाखो भाविक ह्या मार्गावरनं मार्गक्रमण करत श्री केदारनाथाच्या पायरीपाशी पोचतात. मी पण संध्याकाळच्या वेळी मंदिर परिसरात दाखल झालो आणि सर्वप्रथम मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जगद्गुरू शंकराचार्यांच्या समाधीस्थानावर गेलो. तिथं नतमस्तक झालो. ज्यांच्या कृपेनं आज आपल्याला हे केदारनाथाचं मंदिर पाहायला मिळतंय त्यांना प्रणाम केला. संध्याकाळी इथं खूप सुंदर आरतीचं आयोजन होतं. मंदिरात होणारी ही आरती या सोहळ्यात सहभागी झालो आणि रात्री मी गर्भगृहात जाऊन स्पर्श दर्शन घेतलं. मला मंदिर परिसरातून बाहेर पडायला रात्रीचे 12 वाजले होते. रात्री आराम केला आणि मग सकाळी पुन्हा माझ्या हॉटेलकडे जाण्यासाठी मी निघालो. अशा प्रकारे केदारनाथाची ही यात्रा पूर्ण केली आणि मग माझ्या हॉटेलवर येऊन आराम केला. आज दुसऱ्या दिवशी आता बद्रीनाथाकडे जाण्यासाठी आम्ही निघतोय. अशा या सुंदर परिसरात माझं सुंदर हॉटेल. मित्रांनो, केदारनाथाचं खूप सुंदर अप्रतिम असं दर्शन लाभलं, स्पर्श दर्शन करता आलं. आणि जसं मी म्हणालो की आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना केली, सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आरोग्यासाठी प्रार्थना केली. इथून आता पुढच्या प्रवासाला म्हणजे रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग या ठिकाणी जाणार आहे आणि आज रात्री जोशीमठ इथं आमचा मुक्काम असणार आहे आणि मग परवा श्री बद्रीनाथाच्या दर्शनासाठी निघणार आहोत. मित्रांनो, केदारनाथाची यात्रा घडणं हा एक विलक्षण अनुभव होता. आपल्या शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कसपणाला लावणारी ही यात्रा आहे. जी मंडळी पायी चालतात त्यांना शतशः प्रणाम आहे. आणि घोडा म्हणा, पिठ्ठू म्हणा, खच्चर याच्यावरनं प्रवास करणारी येन केन प्रकारे जे त्या स्थानावर पोचतात त्या सगळ्यांचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला ही यात्रा करता आली, ही यात्रा घडावी म्हणून माझ्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे तर मी म्हणजे त्यांचे उपकार आहेत माझ्यावरती. कारण जेव्हा मी इथं पोहोचलो त्यावेळेस भयानक बातम्या येत होत्या, काही दुर्घटना घडल्या होत्या, वातावरण अचानक बदललं होतं आणि बातम्यांमधून येणारे म्हणजे ज्या प्रकारच्या बातम्या येत होत्या ते पाहून घरचे घाबरलेले होते. आणि त्या सगळ्यानंतर जेव्हा ही यात्रा संपूर्ण झाली, खाली आलो, शांत विचार केला, तेव्हा लक्षात आलं की आपल्यावर प्रेम करणारे, आपल्यासाठी प्रार्थना करणारी ही जी मंडळी आहे या सगळ्यांच्या कृपेनं आपल्याला हे देवदर्शन घडलेलं आहे. मी फक्त इथं फिजिकली आलोय, पण हे सगळं घडण्यामागं या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रार्थना होत्या. आपल्या सर्वांचे असंच प्रेम पुढच्याही काळात, पुढच्याही प्रवासात मिळत राहावं ही प्रार्थना. आणि लवकरच पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. या प्रवासात तुम्ही पण माझ्यासोबत चला. मित्रांनो, ही ती खोली आहे जिथं आम्ही राहिलो होतो. खोलीत जरा पसार आहे त्यामुळं थोडं सांभाळून घ्या. पण इथं 2 दिवस आमचा मुक्काम होता. हॉटेल अत्यंत छान निसर्गरम्य अशा ठिकाणी होतं, पण हॉटेल एका टेकडीवर होतं, त्यामुळं इथं सामान आणणं आणि नेणं हे एक रोजचं जिकिरीचं काम होतं. आमच्या हॉटेलचं नाव आहे केदार ग्रीन्स. फाटा म्हणजे जिथं हेलिकॉप्टरचं म्हणजे जिथं हेलिपॅड आहे त्याच्या पाठीमागच्या डोंगरावरती आमचं हे हॉटेल आहे. आजचा संपूर्ण दिवस आमचा हा प्रवासात जाणार आहे, कारण आम्हाला साधारण 250 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे.
आणि यासाठी आम्हाला 6 ते 7 तास लागणार होते. त्यामुळं आम्ही सकाळी अगदी निवांत आरामात उठलो, आरामात आवरलं आणि इथून निघालो. आम्ही निघालो तोपर्यंत सकाळचे 11:15 वाजले होते. हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ भागातला आहे आणि इथून प्रवास करताना आपल्याला अत्यंत छोट्या नागमोडी वळणं असलेल्या रस्त्यांवरनं प्रवास करायचा आहे. मित्रांनो, आपण जर का चारधाम यात्रा करणार असाल तर माझं एक प्रामाणिक मत आहे, अशा प्रकारच्या बसचा प्रवास आपण टाळावा. त्याचं कारण असं आहे, चारधाम यात्रा ही साधारण 12-13 दिवसांची असते आणि इतक्या लांबच्या, इतक्या मोठ्या प्रवासात अशा प्रकारच्या बसमधनं प्रवास करताना ह्यामध्ये असलेली जी आसन व्यवस्था आहे ती आपल्याला त्रासदायक ठरू शकते. कारण 2 सीटमधलं असलेलं अंतर, या सीटची असलेली रुंदी, हे सगळं पाहता आपण आरामदायी प्रवासाची अपेक्षा करू शकत नाही. आणि त्यातून जर प्रवास असा डोंगराळ भागातला असेल, नागमोडी वळणांचा असेल, जेव्हा गाडी प्रत्येक वेळेस हलत असते, मग अशा वेळेस सलग 13 दिवस प्रवास करणं अत्यंत त्रासदायक होतं. असा हा प्रवास करत थोड्याच वेळात आम्ही रुद्रप्रयाग इथे पोचलो. मुख्य महामार्गावरनं रुद्रप्रयागच्या इथं असलेला संगम आपण पाहू शकतो. या ठिकाणी आपण अलकनंदा आणि मंदाकिनी या 2 सुंदर नद्यांचा संगम होताना पाहू शकतो. केदारनाथ ग्लेशियरमधनं वाहत येणारी पाचूच्या रंगाचं हे पाणी असलेली मंदाकिनी नदी आहे आणि त्याच्या शेजारी मातकट दिसणारी अलकनंदा नदी आपण इथं पाहू शकतो. हा संगम पाहण्यासाठी मुख्य महामार्गावरतीच प्रशासनानं एक जागा उभारलेली आहे. इथं जाण्यापूर्वी असे अनेक फ्रूट स्टॉल्स आपल्याला लागतात. आपण इथनं सुंदर फळं घेऊन त्या स्टँडमध्ये जाऊ शकतो, जिथं बसून आपण या दोन्ही नद्यांचा संगम अत्यंत आरामात बघू शकतो. रुद्रप्रयाग इथे या दोन्ही नद्यांचा संगम पाहून आता पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. तेव्हा ना दुपारचे 2:45 वाजत आले होते. आम्ही मात्र अजून काय खाल्लं नव्हतं आणि मग याच वाटेवरती एक चांगलं हॉटेल पाहिलं आणि मग इथं जेवणासाठी आम्ही थांबलो. यहाँ पे चीज ओरिजिनल है. ते आमच्या ग्रुप मधले सगळ्यात धाकटे एकदम छोटी मुलगी ते आणि दिल्लीवरनं निघाले बसलो की तिच्या आई बाबांच्या मागे लागली, एकदा तरी पिझ्झा घ्या ना. आणि तर कुठेही पिझ्झा वगैरे मिळत नाही, पण या हॉटेलला जिथं आलोय तिथं दिसलाय पिझ्झा, म्हणून तिला जरा चिडवतोय. सगळे फॅमिलीज जेवायला बसले. मी आणि आंगणे साहेब आम्ही दोघांनी जेवण मागवलं. सुंदर असं इथलं जेवण होतं. जेवण केलं आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो. जेवण केलं, बाहेर आलो आणि बघतोय तर हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. आणि आता पुन्हा पाऊस पडल्यावरती थोडी धडकी भरत होती. कारण मित्रांनो, इथला पाऊस पण अत्यंत विचित्र आहे. कोसळायला सुरुवात झाली तर तो अजिबात थांबायचं नाव घेत नाही. आणि मग अशातच इथं दरड कोसळण्याच्या घटना या घडतात. आणि अजून आम्हाला बऱ्यापैकी प्रवास करायचा होता जोशीमठपर्यंतचा. त्यामुळे प्रार्थना करत होतो की बाबा आता पावसा थांबतो, आम्ही जोशीमठ बद्रीनाथाचं दर्शन घेईपर्यंत तरी आता पुढचे 2 दिवस तू पडू नको. आणि कदाचित वरुण राजानं आमची प्रार्थना ऐकली. जोशीमठपर्यंतच्या या प्रवासात जोरदार असा पाऊस झाला नाही. हलक्या फुलक्या सरी अधूनमधून येत होत्या. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला. मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 पावणे 6 झाले होते. पकडली जाम झालाय, केदारनाथ चढून आलाय पायी जाऊन येऊन. मित्रांनो, जोशीमठकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी. आणि याच्यामध्ये असलेल्या चिंचोळ्या रस्त्यातनं आपल्याला प्रवास करायचा असतो. आणि त्यामुळं बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी अशा अरुंद रस्त्यांमधनं समोरून येणाऱ्या वाहनाला जागा करून देण्यासाठी एकतर आपल्याला थांबावं लागतं किंवा आपल्याला जाण्यासाठी समोरचं वाहन हे बाजूला होतं. आणि असा हा मार्ग
खुला करत आपण पुढं प्रवास करतो. अशा या वेड्या वाकड्या रस्त्यांमधनं प्रवास करत संध्याकाळी एके ठिकाणी चहा पिण्यासाठी आमची गाडी थांबली. हा आमचा टूर मॅनेजर आहे. हा 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 प्राणी. गौर से देखो, यही है वो. चहा पिऊन थोडं पुढे गेलो आणि मग वाटेत एक भल्या मोठ्या ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागलं. बाहेर विचारणा केली आणि मग आम्हाला समजलं की या वाटेत दरड कोसळलेली आहे आणि म्हणून इथल्या स्थानिक प्रशासनानं या रस्त्यावरची वाहतूक एकेरी केली आहे. मित्रांनो, अशा वेळेस इथल्या प्रशासनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस तत्परतेनं तिथं यंत्रसामग्री पाठवणं, पोलिसांना पाठवणं आणि वाहतूक नियंत्रित करण्याचं काम ही मंडळी करत होती. आणि त्यामुळं फार वेळ रस्त्यात ताटकळत न उभा राहता पुढं प्रवास आमचा सुरू होता. पण प्रवासातल्या अशा या छोट्या छोट्या अडथळ्यांमुळं प्रवासाचा वेळ मात्र आमचा वाढला होता. आम्हाला अपेक्षा होती की 6 ते 7 तासात आमचा हा प्रवास पूर्ण होईल, पण तसं काही झालं नाही. आणि रात्री 8:30 वाजता जोशीमठच्या 18 किलोमीटर अलीकडे हेलंग नावाचं एक गाव आहे. तिथं रस्त्यावरच असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. मित्रांनो, जोशीमठ अजून 18 किलोमीटर लांब होतं आणि जोशीमठमधले बरेच हॉटेल फुल होते असं आम्हाला कळालं होतं. आजचा प्रवास थकवणारा होता, त्यामुळे सगळेजण हॉटेलमध्ये आलो, जेवण केलं आणि लगेचच आराम केला. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे 2:15 वाजता आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे बद्रीनाथाच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालोय. 5 जून पहाटेचे 2:15 वाजले. बद्रीनाथला जायची तयारी चालली. सगळे उठले आणि माझे पार्टनर आहेत. हे आमचा हा सगळा ग्रुप आहे. चहा पिणार आहोत. चहा पिऊन झालं पुढे निघू. मित्रांनो, या चारधाम यात्रेतला हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला बऱ्याचदा या संपूर्ण प्रवासात रात्री अपरात्री किंवा पहाटे अगदी लवकर उठून देवदर्शनासाठी किंवा प्रवासाला निघावं लागतं. असा प्रवास करण्याची 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे आत्ताच्या हंगामात इथं असलेला प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेला पर्यटक आणि दुसरा म्हणजे इथं असलेला निसर्ग जो अत्यंत लहरी आहे. आत्ता देखील आपण बघू शकता आकाशाचा रंग किती सुंदर आहे, पण एक भीती आहे की कदाचित आज जोरदार पाऊस होईल. पण मित्रांनो, पहाटे लवकर उठून निघण्याचा एक फायदा मात्र होता. आम्हाला वाटेत कुठेही काही अडथळा आला नाही आणि त्यामुळेच पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आम्ही बद्रीनाथ येथे अत्यंत व्यवस्थित वेळेत सुखरूपपणे पोचलो. बद्रीनाथ येथे असलेल्या पार्किंगमध्ये आमच्या चालकानं गाडी पार्किंगमध्ये लावली आणि मग तिथून आम्ही मंदिराकडे चालत जाण्यासाठी निघालो. बद्रीनाथ येथल्या मुख्य रस्त्यावरनं मंदिराकडे जाण्यासाठी साधारण आपल्याला 800 ते 900 मीटरचं अंतर चालत जावं लागतं. आणि इथं जाण्यासाठी अशा छोट्या अनेक गल्ल्या आहेत ज्यातून आपण मंदिराकडे जातो. बद्रीनाथ धाम हे पण केदारनाथ धाम सारखंच हिमालयाच्या पर्वतरांगांमधल्या कुशीत वसलेलं आहे आणि मंदिराकडे जाताना हे सुंदर पर्वत आपण पाहू शकतो. बहुत बढ़िया है. इधर से जाने का इधर ये सामने है ना मंदिर. इधर से जाने को वापस आते. मित्रांनो, हे आहे बद्रीनाथ धाम आणि याचं पहाटेचं हे सुंदर दृश्य हे दर्शन आपण इथनं घेऊ शकता. पण मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला नदी ओलांडायची आणि त्यासाठी या पुलावरनं आपल्याला पलीकडच्या तीरावरती जायचंय. मित्रांनो, बद्रीनाथ धाममध्ये प्रवेश करण्यापूर्वी याच्या खालच्याच बाजूला एक गरम पाण्याचं कुंड आहे आणि या कुंडामध्ये आपल्याला हजारो भाविक स्नान करताना आढळतात. इथं स्नान करून मग अशा दर्शनाच्या रांगेत आपण उभं राहतो. आम्ही पण दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो आणि इथं विशेष दर्शन प्राप्त करण्यासाठी एक वेगळी मार्गिका आहे, ज्याचं शुल्क 3100 रुपये. हे 3100 रुपये शुल्क भरून आम्ही मंदिर प्रांगणात प्रवेश केला. मित्रांनो, हे 3100 रुपये शुल्क भरल्यानंतर आपल्याला एका विशेष वेगळ्या रांगेनं मंदिरात प्रवेश मिळतो आणि हा प्रवेश थेट गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या दालनात आपण तिथं बसू शकतो, जिथं पुजारी आपल्याला गर्भगृहात असलेल्या देवी देवतांची संपूर्ण माहिती देतात आणि मग तिथलं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर पडतो. मीही मंदिरातनं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि निघण्यापूर्वी मला मंदिराच्या कळसावर होणारा हा ध्वज सोहळा पाहता आला.
मित्रांनो, आपल्याला जर का सकाळी इथं दर्शन घ्यायचं असेल निशुल्क, तर मात्र आपल्याला भल्या मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं आणि ही रांग कित्येकदा 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पोचते. आणि आम्ही जे शुल्क भरून मंदिरात गेलो ते सकाळी 7:30 नंतर सुरू होतं. मित्रांनो, अशा प्रकारे 4 धाम यात्रेतलं माझं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं धाम जे होतं ते श्री बद्री विशाल धाम याचं दर्शन घेऊन मी आता मंदिरातून बाहेर पडलोय. बद्रीनाथपासून 5 किलोमीटर पुढे गेल्यावरती आपण पोचतो भारतातल्या सर्वप्रथम गावामध्ये, आणि हे गाव आहे माना गाव. मित्रांनो, इतर वेळेस आपण माना गावच्या प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे कमानीपर्यंत आपण आपली वाहनानं जाऊ शकतो, पण सध्या इतकी गर्दी आहे की गावाच्या अलीकडं 2 किलोमीटरपासून रस्ते बंद करण्यात आलेले होते, आणि म्हणून आम्ही चालत पोचलो ते माना गावच्या प्रवेशद्वारापर्यंत. गाव अत्यंत छोटं आहे आणि इथल्या छोट्या छोट्या रस्त्यांमधनं वाट काढत मी पुढं सरकत होतो. अशा या छोट्या मार्गातून प्रवास करताना मला अनेक ठिकाणी स्थानिक कलाकारांनी हातानं विणलेले लोकरीचे अनेक सुंदर सुंदर हातमोजे, पायमोजे, कानटोप्या, स्वेटर हे पाहायला मिळाले. मित्रांनो, माना गाव अजून एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथून दिसणारी सरस्वती नदी. मित्रांनो, सरस्वती नदीचं दर्शन आपण फक्त याच ठिकाणी पाहू शकतो किंवा घेऊ शकतो. इथून ही नदी पुन्हा भूलोकात जाते आणि मग तिचा उगम प्रयागराज इथे असलेल्या त्रिवेणी संगमामध्ये होतो आणि तिथं ती अदृश्य रूपात गंगा आणि यमुना यांना मिळते, अशी ही मान्यता आहे. आणि याच ठिकाणी सरस्वती देवीचं एक अत्यंत सुंदर आणि देखणं असं मंदिर देखील उभारण्यात आलेलं आहे. अशा या माना गावामध्ये पोचलो आणि मी इथं खरं तर आराम केला, कारण आता खरंच दमलो होतो. मित्रांनो, इथं माझ्या गाडीतले जे सहकारी होते ते पण मला भेटले आणि आम्ही इथं गरम गरम मॅगी खायचा निर्णय घेतला आणि म्हणून इथं मॅगी मागवली. एकतर थंड वारं वाहत होतं, गारठलेलो तर होतोच, आणि नंतर थोड्या वेळानं पावसाला देखील सुरुवात झाली होती आणि त्यामुळं ही गरम गरम वाफळलेली मॅगी खाताना एक वेगळाच आनंद मिळत होता. मित्रांनो, मॅगी खाल्ली आणि पुन्हा आम्ही खाली माना गावच्या इथं जिथं गाडी लावली होती तिथं आलो. आणि आता पावसाला मात्र जोरदार सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र काही शूट करता आलं नाही आणि मग रात्री उशिरा आमचं जे हेलंग गाव जिथं आहे, जिथं आमचं हॉटेल होतं, तिथं पोचलो. मित्रांनो, अशा प्रकारे माझी ही 4 धामची यात्रा आज आता समाप्त होत आहे आणि आता इथून मी पुण्याला परतत आहे. 4 धाम यात्रेचा हा प्रवास, ही माहिती देण्याचा मी आपल्याला एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच अनोख्या आणि एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.